हॅलो फ्रेंड, मी सीमा. माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी आपल्याला चटपटीत मौसूद दही वडे दाखवणार आहे आणि तेही पूर्ण कृतीसह दाखवणार आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळी कृती दाखवणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर फ्रेंड्स, आधी आपण चिंच गुळाची चटणी बनवूया. त्यासाठी बघा, मी 1 वाटी चिंच घेतली. ती साध्या पाण्यातच मी 1 तास भिजत घातली आहे. त्यानंतर 1 वाटी चिरलेला गूळ घेतलाय. त्यानंतर हे भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतली 1 टीस्पून. नंतर लाल मिरची पावडर घेतली 1 चमचा आणि हे काळं मीठ घेतलंय चवीपुरता आणि काळी मिरी पावडर पण घेतली पाव चमचा. तर आपण बनवूया आता. त्यानंतर गॅसवर कढईत मी भिजवलेली चिंच त्यात टाकली आहे, पाण्यासकट टाकली आहे मी. आणि त्यात आता वरून अर्धा ग्लास पाणी पण घालणार आहे. अजून पाणी घालावं लागणार आहे आपल्याला. अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि आपल्याला गॅस फुल करून एक उकळी आणून घ्यायची. ही चिंच बघा 5 ते 6 मिनिटं शिजवून घेतली आहे. आता आपण गॅस बंद करून देऊया आणि हे थंड होऊ देऊया. थंड झाल्यावर ही चिंच एका बाउलमध्ये गाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊया, म्हणजे त्याचा कोळ काढून घेऊया. बघा, हाताने चोळून पण हा कोळ काढून घेतला तरी चालेल. बघा, सगळं काढून घेऊया कोळ याचा चिंचेचा. बघा, गाळून घेतलेला चिंचेचा कोळ त्याच कढईमध्ये गॅसवर गरम करायला ठेवायचा आहे आणि एक उकळी आणून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर गॅस कमी करून बाकीचे साहित्य टाकून घेऊया. आपण हा चिरलेला गूळ त्यात घालणार आहोत. त्यानंतर लाल मिरची पावडर, जिरे पावडर आणि काळी मिरी पावडर आणि आपलं काळं मीठ हे चवीनुसार घालायचं आहे त्यात. आणि हे पूर्ण मिक्स करून 3-4 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. झाले आपले 3-4 मिनिटे शिजवून. जास्त शिजवायचं नाही आहे, कारण थंड झाल्यावर ही चटणी घट्ट होते. बघा, ह्याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे. झाली आपली चिंचेची गोड आंबट चटणी. आता आपण गोड दही तयार करूया. त्यासाठी बघा, मी 3 कप दही घेतलंय. हे घरीच मी तयार केलंय. मीठ घेतलंय चवीनुसार, काळं मीठ घेतलंय आणि पिठी साखर घेतली 5 ते 6 चमचे पिठी साखर घेतली. तर आपण एका गाळणीच्या साहाय्याने हे सगळं गाळून घेऊया. दही घालायची गाळणीत आधी. दही, पिठी साखर आणि काळं मीठ छान याच्याने आपण गाळून घेतलं ना, तर याला पाणी सुटत नाही आणि गोठळ्या पण पडत नाही. त्यामुळे गाळणीच्या साहाय्यानेच गाळून घ्यायचंय. ती छान तयार होतं आपलं दही. बघा, आता असं गाळून घ्यायचंय. गाळून घेतल्यानंतर हे एकदा हलवून घेऊया. बघा, मिक्स करून घेऊया. झालं आपलं गोड दही तयार. त्याची कन्सिस्टन्सी बघा कशी आहे. आता आपण पुढची कृती करूया. हिरवी चटणी म्हणजे पुदिन्याची चटणी बनवूया. त्यासाठी बघा, मी 1.5 कप कोथिंबीर घेतली आहे आणि पुदिन्याचे पानच घेतली आहे फक्त, कारण की ते तिखट असतात. 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. 1 चमचा पिठी साखर घेतली आहे. मीठ घेतले चवीनुसार आणि 2 ते 3 चमचे दही घेतले. आता ह्या सगळ्या वस्तू आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे.
ह्या सर्व वस्तू मिक्सरमध्ये टाकल्यानंतर आपण त्यात आता फ्रीजमधील थंडगार 2-3 चमचे पाणी टाकायचे, थंड पाणी टाकायचे, म्हणजे आपल्या चटणीचा रंग चेंज होत नाही. आणि आता आपण हे बारीक करून घेऊया. झाली आपली पुदिना चटणी तयार. आता वडे भिजवण्यासाठी पाणी तयार करून घ्यायचे. बघा मी 5-6 कप पाणी घेतलंय, कोमट पाणी करून घेतलंय. हे जास्त गरम केलेलं नाही. त्यात चवीनुसार मीठ घातलंय आणि पाव चमचा हिंग घातलंय. आणि आता आपण ते मिक्स करून घेऊया आणि हे बाजूला ठेवून देऊया. आता वडे तयार करायचे. बघा मी 1 कप उडदाची डाळ घेतली होती आणि ती 4-5 वेळा स्वच्छ धुवून तिला 5-6 तास भिजवली किंवा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवली तरी चालेल. आणि त्याच्यासोबत थोडं चवीनुसार मीठ घेतलंय बघा. आता ही उडदाची डाळ मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे आणि जितकं शक्य होईल तितकं पाणी कमी वापरायचं आहे, म्हणजे आपले वडे छान होतात. बघा फ्रेंड, ही डाळ वाटून घेतली आहे आणि आता ही वाटून घेतलेली डाळ आपण हातानेच फेटून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे फेटून घ्यायची आहे. 5-6 मिनिटे फेटून घ्यायची आहे, कारण याच्यामुळे बघा त्याच्यात हवा भरली जाते आणि वडे आपले हलके फुलके आणि मऊसूत होतात. त्यामुळे चांगले फेटून घ्यायची आहे. बघा फ्रेंड, पीठ चांगलं फेटून घेतलंय आणि हे पीठ फेटलं गेलं की नाही ते ओळखण्यासाठी आपण एका वाटीमध्ये पाणी घ्यायचंय आणि त्यात थोडं पीठ टाकायचंय. आणि आपलं पीठ जर वरच्यावर तरंगत राहिलं तर समजायचं आपलं पीठ चांगलं फेटलं गेलंय. बघा अशा प्रकारे. आता आपण यात मीठ टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया. आणि एका साईडला मी तेल गरम करायला पण ठेवले गॅसवर. तेल तापल्यानंतरच त्यात वडे टाकायचे. वडे टाकण्यासाठी बघा मी एका वाटीत पाणी घेतले, त्यात हात असा बुडवून घेतलाय आणि नंतर वडे टाकले. बघा त्यामुळे कसं होतं, ते तेलात आपले वडे पटकन सुटतात. आणि एक वडा सोडायचा आहे, दर वेळेला पाण्यात हात घालायचा आहे आणि मग वडे टाकायचे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि हलके सोनेरी रंगावर तळायचे. हे वडे जास्त लालसर करायचे नाही. वडे तळून झाले की आपण झाऱ्यावर काढून घ्यायचे आणि आपण जे हिंगाचं पाणी केलंय त्यात आपण लगेच गरमच टाकून द्यायचे. बघा अशा प्रकारे गरम काढून लगेच त्या पाण्यात टाकून द्यायचे. लागणारे वडे मी तळून घेतले आणि ह्या पाण्यात सोडून दिले. बघा या पाण्यात आपल्याला अर्धा तास ठेवायचे, नंतर आपल्याला ते काढून घ्यायचे. अर्ध्या तासानंतर हे वडे पाण्यातून काढून हातात बघा हलक्या हाताने आपल्याला पिळून घ्यायचे. जास्त पिळायचे नाही, कारण त्याचा चुरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हलक्या हातानेच पिळायचे. बघा अशा प्रकारे. बघा फ्रेंड्स, सर्व वस्तू आपले तयार झाल्या आहेत. बघा चिंचेची चटणी तयार झाली आहे आपली, गोड आंबट चटणी, गोड दही आणि पुदिन्याची चटणी तयार झाली आहे. लाल मिरची पावडर आणि आमचूर पावडर पण घेतली आपल्याला डेकोरेशनसाठी. तर आपण प्लेट सजवूया. पहिल्यांदा प्लेटमध्ये आपण वडे काढून घ्यायचे, नंतर त्यावर गोड दही टाकायची आहे. थोडी थोडी बघा अशा प्रकारे टाकायची. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता.
नंतर चिंचेची चटणी त्यावर घालायची आहे बघा. नंतर यावर पुदिन्याची चटणी टाकायची. ती कमीच घालायची कारण की आपली ही पुदिन्याची चटणी तिखट असते, त्यामुळे शक्यतो कमीच घालायची. आता त्यावर थोडा चाट मसाला टाकायचा आहे, असा भुरभुरायचा आहे बघा, आणि थोडी लाल मिरची पावडर पण टाकायची त्यावर. ही रेसिपी करायला तुम्हाला नक्की आवडेल. ही रेसिपी ट्राय करून बघा. बघा आपले झाले दहीवडे तयार. खूप चटपटीत आणि मऊसूत झाले. माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.